दशक दुसरा समास 6वा तमोगुण लक्षण. श्री गुरुभ्यो नमः. गेल्या समासात रजोगुण लक्षण त्याच्या कार्यासह सांगितले. आता तमोगुण लक्षण सांगत आहोत. ऐका. प्रपंचात काहीतरी दुःख आले तर आक्रंदने आणि अनिवार्य राग येणे हा तमोगुण होय. रागाच्या भरात आई वडिलांना आई वडील न म्हणता सर्वांवर हात उगारणे आणि आवेशाने पिशाच्यासारखे नाचत काही केले तरी न आवरणे हा तमोगुण होय. आपल्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्यांचे प्राण घेणे किंवा प्रसंगोपात आपला प्राण देण्यास तयार होणे अथवा स्वतःवर शस्त्राने वार करून घेणे हा तमोगुण होय. त्याचप्रमाणे युद्ध होत असताना ते प्रत्यक्ष पाहावे आणि भयानक रणांगणावर योद्धे मृत्युमुखी पडलेले पाहावे यासाठी धडपडणे हा तमोगुण होय. सदैव भ्रमात वावरणे, केलेला विचार विसरणे, अतिनिद्रा घेणे हा तमोगुण होय. गोड कडू असे काही न म्हणता खादाडपणा करणे हा तमोगुण. प्रिय व्यक्तीच्या मृत्यूने आपणही प्राण देणे हा तमोगुण होय. कीटक पशुपक्षी इत्यादींना ठार मारण्याचा कठोरपणा हा तमोगुण होय. त्याचप्रमाणे स्त्री हत्या, बालहत्या, ब्रह्महत्या इत्यादी करावी असे वाटणे हा तमोगुण होय. मनात कपट धरून दुसऱ्यांना त्रास देणे आणि सदैव मस्तीत राहणे हा तमोगुण होय. कोणाबरोबर तरी भांडावे, मारामारी करावी इत्यादी विचार मनात येणे, मनात द्वेष निर्माण होणे हा तमोगुण होय. मत्सराने भक्ती मोडावी, मंदिर पाडावीत असे वाटणे हा तमोगुण होय. चित्तात पाप भय नसणे आणि कुकृत्य करण्याची हाव बाळगणे हा तमोगुण होय. परपीडेने संतुष्ट होणे हा तमोगुण. संसारात कितीही कष्ट झाले तरी न कंटाळणे हा तमोगुण होय. भक्ती भाव तीर्थ देव इत्यादी काहीही न आवडणे आणि वेदशास्त्र नकोसे वाटणे हा तमोगुण होय. काकड्याने अंग जाळून घेतो, अंगभर शस्त्रे टोचून घेतो इत्यादी अघोरी नवस बोलणे अथवा देवापुढे प्राण देणे हा तमोगुण होय. पंचाग्नी साधन आहार त्यजणे, जमिनीत पुरून घेणे इत्यादी तमोगुण होय. नख केस वाढवणे, हात वर उचलणे अथवा मुख होऊन राहणे हा तमोगुण. सारांश. अत्यंत कठीण नियम घालून घेऊन देहाला दुःख देणे हा तमोगुण होय. त्याचप्रमाणे क्रोधाने देवाला शिव्या देणे इत्यादी विपरीत कृत्य करीत सत्संग न धरणे हा तमोगुण होय. तमोगुण सांगायचे झाल्यास अजूनही खूप आहेत, पण त्यांचा त्याग करावा म्हणून येथे थोडेच सांगितले आहेत. तात्पर्य. तमोगुणाने वागणे अधोगतीला कारणीभूत होते. त्या योगे मोक्ष कधीही मिळणार नाही. जन्म चुकवायचा असेल तर सत्वगुण हवेतच. ते पुढील समासात निरूपणाद्वारे सांगत आहोत. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे द्वितीय दशके तमोगुण लक्षणम नाम षष्ठाः समासः.